नमस्कार मित्रांनो, हाय एंड पीसी तुम्ही जर शोधात असाल तर आपल्यासाठी हा Ryzen 9 मध्ये 9000 सीरीजच्या प्रोसेसर सोबत आपण पीसी बिल्डअप घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट यूज केले आहेत MSI चा B650 गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे, 5060 ग्राफिक्स कार्ड असणार आहे। फ्युचर मध्ये तुम्ही अपडेट करणार असाल तर डेफिनेटली अपडेट करू शकताय। या मदरबोर्डला तुम्हाला ड्युअल ग्राफिक्स कार्ड सॉकेट प्रोव्हाइड केलेले आहेत। तसेच लिक्विड कूलर 3 फॅन वाला यूज केलेला आहे, 750 वॅटचा एसएमएस असणार आहे। 32 GB 64 GB रॅम सोबत हा सेटअप आपण बिल्ड करत आहे। 1 TB ची एसएसडी असणार आहे। MSI चा पॅनो हे कॅबिनेट असणार आहे। चला तर हे अनबॉक्सिंग करून याचं बिल्ड करायला घेऊया। जर समजा तुम्ही फोटोग्राफर लाईन साठी डिझाईन साठी 4K व्हिडिओ एडिटिंग आहे, रेंडरिंगचा आहे, VFX अॅनिमेशन वर्किंग आहे, तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही यूज करू शकता। आणि गेमर मेंबर तर इझिली तुम्ही AAA गेम ह्याच्यावर वर्कआउट करू शकता। या बिल्ड मध्ये जे कॉम्पोनंट वापरत आहे ते चेक करून घेऊया। याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड आहे MSI मध्ये शॅडो सिरीज मध्ये 2x फॅन सोबत 2 फॅन सोबत आयटेक्स 5060 हे 8 GB चं ग्राफिक्स कार्ड आपण यूज करत आहे। मॅन्युफॅक्चरिंग आपण सगळे प्रोडक्ट लेटेस्ट 6 मंथ मधलेच घेतलेले आहेत। बॉक्स पॅक मटेरियल कसं आहे सगळ्या कस्टमरला व्हिडिओ आपण शेअर केले आहेत। कॉम्पोनंट कशी चेक करायची आमची डिटेल मध्ये व्हिडिओ आहे, ती पण तुम्ही युट्यूबला चेक करू शकता। 8 GB चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे। तसेच अँटेक मध्ये 80+ गोल्ड सर्टिफाईडचा एसएमएस आहे, सेमी मॉड्युलर येतोय, याला 5 year वॉरंटी राहते 750 वॅटचा एसएमएसला। त्यानंतर गेमिंगचा आपला मदरबोर्ड राहतोय तो म्हणजे MSI मध्ये B650 गेमिंग प्लस वायफाय हा मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे। जे मेन फीचर्स जर बघत असाल तर ह्याला हिटसिंग तुम्हाला प्रॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे गेमिंग सेक्टर मध्ये असल्यामुळे। ग्राफिक्स कार्ड तुम्ही 2 ऍड करू शकता। DDR5 सपोर्टेड आहे, Gen 4 सपोर्टेड आहे। तसेच Type-C याच्या मदरबोर्डला डायरेक्टली प्रोव्हाइड केलेला आहे। लँड पोर्ट तुम्हाला 2.5 GHz लँड पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे विथ हिटसिंग एक्सटेंडेड हिटसिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.3 कॉम्बो आहे। हा मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करताय। तसेच 1 TB ची एसएसडी राहणार आहे, जी WD ब्ल्यू सिरीज मध्ये राहणार आहे, ज्याचं मॉडेल आता लेटेस्ट जेनचीच आहे SN 5000 सिरीज, जी लेटेस्ट आता कंपनीकडून लॉन्च झालेली आहे। त्याची रीड आणि राईट स्पीड बघत असाल तर 5150 MBps रीड राईट स्पीड आहे, 5 year वॉरंटी जे प्रोव्हाइड केलेली आहे। त्यानंतर कूलर जो यूज केलेला आहे तो कूलर आपण डीपकूलचा कूलर LE 360 V2 हा 3 फॅन वाला लिक्विड कूलर आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे। आणि हा आपला प्रोसेसर Ryzen 9 9950X हा 9000 सिरीजचा प्रोसेसर आहे। याचे कम्प्लीट डिटेल बघणार असाल तर 9950X हा विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड सोबत प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे। याच्यात 16 कोर आणि 32 थ्रेड्स प्रोसेसर हा प्रोव्हाइड केलेला आहे। कम्प्लिटली बॉक्स पॅक आहे। त्यानंतर रॅम जे यूज केले ते XPG लँसर 32 GB च्या 2 रॅम आहेत, ज्या 5700 MHz सोबत प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि MSI पॅनो हे कॅबिनेट आपण M100RPZ हे कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये घेत आहे। चला मग याला कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया।
आताच आपलं बिल कम्प्लीट झालंय. बिल कशापासून आले चेक करू शकता. ह्या बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या, त्या तुम्ही चेक करू शकता. आणि हा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण पीसी बिल्ड करून देतोय. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि अशाच नवीन व्हिडिओला आपल्याला युट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे काय जर क्वेरी असतील तर आपण कमेंट मध्ये पण विचारू शकताय किंवा व्हॉट्सअपचा नंबर दिलाय त्यावरती पण तुम्ही विचारू शकताय. थँक्यू.